पहिला वॉटरफॉल, दुसरा वॉटरफॉल, तिसरा वॉटरफॉल, चौथा वॉटरफॉल, पाचवा वॉटरफॉल आणि 6व्या वॉटरफॉल पाशी गेल्यानंतर आपल्याला तिथून परत यावं लागलं मागं. तर मग पब्लिक कशा स्वागत आहे तुमचं परत एक आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मग आजचा ब्लॉग थोडा हटके आहे कारण आपण निघालो आहे भंडारदरा, ते पण आपल्या बाईकवर. आणि मग तर काय सगळ्यात अगोदरचे काम आपलं आहे बाईक मध्ये तेल वाचायचं ते करून घेतलं, निघालो आपल्या 350च्या वेगाने. जसा जसा उजेड होत होता तसा तसा रस्ता पुढे चालला होता. त्याचबरोबर आपल्याला लागलाय पहिला टोल नाका. त्याला पार करून आपण शिरलो आहे एका गावामध्ये. गावात शिरलो तर चला म्हणलं आता चहा नाश्ता करून घेऊ. 2 तास झाले पळतोय नुसतं. 10-15 चुरमुऱ्यांचा दणका बसून टाकला मग इथं. आणि मग थोडसा पुढे आल्यानंतर इंद्रधनुष्याने बी आपलं दर्शन देऊन टाकलं आपल्याला. आणि इथून सुरू होतं मग आपला पावसाचा प्रवास. आणि मग त्यालाच पाहून आपण अंगात घेतल्या झिरमाळ्या घालून. रेनकोट बसवत नाही तुमचा? रेनकोट बसवतोय पण त्याची चेनच खराब झाली. तर पावसलेला आपण रांदा फॉलला तिथं भेटून गेले तर आपल्याला सिद्धार्थ भाऊ, कारण ते आपलं भाडं घेऊन आलते नाही. तर हे बघू शकता तुम्ही पाण्याचा वेग एकदम जोरात आहे आणि मजा तर एवढी येत आहे कारण सगळा वरून पाऊस लागत आहे. पावसाळ्यात तिथं ग्रीन चिल्ली आणि नदी वल्ली वल्ली असं वातावरण होऊन जातं. मग त्याच वातावरणाला बघून आम्ही एक एक कंस खायचा विचार केला. बाबा टिल्लू तेच मग तिथलं वातावरणचा फील घेऊन मग डायरेक्ट आपण आलो चहा वरती दाब द्यायला. तर पब्लिक झाला विषय असा इथं की आम्ही गेलो थोडस माग गेलो तर आमची चुकी झाली. आणि ती चुकी जरा आमची खुशीमध्ये बदलली कारण आम्हाला भेटले 100 रुपये. ते 100 रुपये खिशात ठेवून जरा वातावरणाचं जरा मजा घ्या बरं तुम्ही. जरा बघा कसं काय वातावरण एकदम. वातावरणाची मजा घेत घेत थोडस पुढे आलो तो आपल्याला लागलं डायरेक्ट आता एंट्री गेट. आतमध्ये चला आता सगळे धबधबे भेटले. 100 रुपये गेले 300 रुपयाचे तिकीट. पुढे आल्यानंतर हे कळालं यार ते 300 रुपये तर काहीच नव्हते. इकडे आल्यानंतर दिल तर गार्डन झालं. त्यानंतरचा प्रवास आपला डायरेक्ट पावसला आपल्या नानी वॉटरफॉल पाशी. चला तर मला तुम्हाला जाळीतून बाहेर जाऊन जरा पाण्याचा वेग दाखवा नाही. हे बघून जर तुमचं मन खवाळा असेल तर पाटक्यास मोकळे पाकिटा करा आणि लवकर डिझेल टाकून इकडे. कारण असं वातावरण तर आपल्याला काय राहणार आपल्या बघायला भेटणार. हा वॉटरफॉल मी सांगत नाही, तुम्ही लवकरच कमेंट करून सांगा हा वॉटरफॉल कोणता. ज्यादा व्हिडिओ काय काढली नाही कारण पाऊस येत होता आणि मोबाईल आंबट होता. थोडसं पुढे आल्यानंतर हा नजारा बघायला भेटल्यानंतर आम्ही तिथेच आमच्या गाड्या लावल्या आणि याला थोडं गरम झाल्यामुळे आणि आपली प्लॅस्टिकची पिशवी अंगातून काढून टाकली आणि ब्युटिफुल चेहरा आपला दुनियाला दाखवून दिला. जर मग अशा वातावरणात तुम्ही जर चहा भजने आणले तर मग इकडे येऊन हाणलं काय तुम्ही. ह्या वातावरणात भाज्याचा आनंद एकच नंबर. आणि रस्त्यात जाताना आपल्याला भेटलं पबजीचं असणार टावर. तिथे ना तुम्हाला फोनची रेंज भेटणार पण मनाची रेंज अशी फुल भेटून जाईल. जर तुम्ही हे बघितल्यानंतर तर तुम्हाला काय बोलायची गरजच नाही कारण सगळं तुम्हाला दिसतच आहे. नाही ना आम्हाला जरा दिसलंच नाही, आम्ही इकडे जरा पुढेच पळून घ्या. इकडे मग मागच्या साईडला आपला रिव्हर्स वॉटरफॉल. इकडे तर नादच खुळं वातावरण असणार आहे. गाई जे आम्हाला वाटत होतं तेच झालं नाही का. ते आमचे 2 टकले गेले तिकडे वरती पळून. म्हणलंच होतं असं काहीतरी होऊन जाणार. मग काय 10 किलोमीटर त्यांच्या मागे पळून त्याला धरून टाकलं डायरेक्ट. इथं आपल्याला परत एकदा सिद्धार्थ भाऊ भेटून गेला तर चला म्हणलं आता इथला सफर तुमच्या सोबत करू. सफर राहिलं सगळं झालं कारण आपल्याला तिथून मागं फिरावं लागलं लगेच नाही. तर असं काय झालं आम्ही कमून मागं फिरलो तर यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग पाहावा लागेल. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि असेच आपले ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या.